नमस्कार, सुनीता's फूड कट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट अशी शेंगदाण्याची चटणी येथे तयार करणार आहोत। तर रेसिपी साधी आहे। तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम येथे मी 10 लाल मिरच्या काढून घेतलेल्या आहेत। या ओल्याच आहेत, म्हणजे हिरव्या मिरची मधल्या लाल झालेल्या मिरच्या येथे 10च्या प्रमाणात घेतल्या। त्यानंतर 30 ते 40 गावरान लसूण न सोलता घ्यायचा आहे। अर्धा चमचा मीठ येथे मी चवीनुसार काढून घेतलेला आहे। या 3 वस्तू वापरल्या तरी झटपट अशी लाल ठेचा आपला तयार होतो, परंतु जास्त दिवस राहण्यासाठी आणि मुलांनी आवडीने खाण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे आपल्याला लालसर चांगले 5 ते 10 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर। त्यानंतर याचे जेवढे निघते तेवढे साल किंवा टरफले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने आपण जेवढे निघतील तेवढे टरफले काढून घेतले। आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन आपण झटपट अशी लाल मिरची, शेंगदाणे आणि लसूण याची तयार होणारी चटणी पाहणार आहोत। सर्वप्रथम खाली आपल्याला ही लाल मिरची घालायची, त्यावर मीठ घालायचं, त्यानंतर आपल्याला लसूण घालून घ्यायचा आहे। कारण की ह्या 3 वस्तू आपल्याला छान अशा बारीक करायच्या आहेत आणि शेंगदाणे आपल्याला ओबडधोबड म्हणजे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहे। हे पहा, या पद्धतीने भरून घातलं। आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे सर्व पल्स मोडवर म्हणजे चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याकडे बत्ता असेल किंवा पाटा असेल तर त्यावर सुद्धा आपण छान असं बारीक करून घेऊ शकतो। हे पहा, या पद्धतीने हे बारीक झालं पल्स मोडवर। आता काढून घेऊया। हे पहा, या पद्धतीने आपली येथे चटणी तयार झाली। ही चटणी आठवडाभर छान अशी टिकते, जशी जशी मुरते तशी तशी छान लागते आणि परतून घेतली तर 15 दिवस मस्त अशी राहील। प्रवासात जाताना तुम्ही ही बरोबर नेऊ शकता। अशी साधी सोपी झटपट तयार होणारी चटणी भाकरी, चपाती, वरण भात, खिचडी बरोबर नक्की सर्व करू शकता। तोंडी लावण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे। तर झटपट करून पहा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।